सर्वांना नमस्कार. मित्रांनो, जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायला निघतो आपण, तेव्हा आपल्याला रस्त्यानं काही जण खूप सावकाश चालताना दिसतात. एवढे सावकाश. काही जण काय होतं, याच्या उलट खूप फास्ट रनिंग पळत असतात, धावत असतात. तर कोणत्या प्रकारचं योग्य आहे? एकदम सावकाश पण नाही चाललं पाहिजे आणि एकदम खूप फास्ट पण नाही धावलं पाहिजे. रनिंग ज्यांना करायची आहे किंवा ज्यांना रनिंगमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा जे तरुण आहेत त्यांच्या वयाकरता ते चालेल. परंतु सर्वसामान्याकरता जे नियम पाळायचा आहे तो म्हणजे खूप सावकाश पण चालणं नको आणि खूप फास्ट धावणं पण नको वेगानं. त्यापेक्षा भरभर चालण्याचे खूप फायदे आहेत, ज्याला ब्रिस्क वॉकिंग म्हणतात. हे ब्रिस्क वॉकिंग करणं खूप फायद्याचं आहे. हे आज आपण पाहूया कशा प्रकारे ते फायद्याचं आहे. त्यापूर्वी डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ब्रिस्क वॉकर्स लाईव्ह लॉंगर असं म्हणतात. म्हणजे कोण जास्त दिवस जगतं, जास्त वर्ष जगतं? जे ब्रिस्क वॉकिंग करतात. आता ब्रिस्क वॉकिंग ह्या शब्दाचा अर्थ कसा आहे? कधी समजायचं की हे ब्रिस्क वॉकिंग आहे, कधी समजायचं हे स्लो वॉकिंग किंवा खूपच सावकाश आहे, आणि कधी समजायचं की हे खूप धावणं किंवा वेगात खूप जात आहे. तर एका मिनिटाला आपली जी पावलं पडत असतात, ही पावलं कमीत कमी 110 पावलं पडली पाहिजेत. याला म्हणायचं ब्रिस्क वॉकिंग किंवा भरभर चालणे. एका मिनिटाला कमीत कमी 110 पावलं व्हावीत. हे सगळ्यात चांगलं आहे आरोग्यासाठी. याला म्हणायचं ब्रिस्क वॉकिंग किंवा भरभर चालणे. जर ही एका मिनिटाला 80, 90 किंवा 100 पेक्षा कमी पावलं होत असतील तर ते खूप सावकाश हळूहळू चालणं आहे. त्याचा फायदा पाहिजे तेवढा शरीराला होत नाही. न चालण्यापेक्षा ते पण बरं आहे, पण जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा फायदा त्याचा होत नाही. तसंच जेव्हा 140-150 पावलांच्या पुढे वेग जातो एका मिनिटाला, तर त्याला म्हणायचं धावणं किंवा त्यापेक्षा स्पीड जास्त असेल, फास्ट असेल, हे वेगात धावणं. तर त्या वेगात धावण्याचे सुद्धा कसं, कारण ते वेगात धावणारा माणूस थोडा वेळ धावू शकतो आणि ते प्रत्येकच वयाला शक्य होतं असं होऊ शकत नाही. तर नियमितपणा, आपण काय म्हणतो, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. म्हणजे आपणाला एक कॉन्स्टंट स्पीड म्हणजे भरभर चालण्याची, जे आता आपण म्हटलं की 110 पावलं प्रत्येक मिनिटाला, याच्या आसपास चाललं पाहिजे. आणि हे चालणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचा फायदा कसा होतो, याचं मेकॅनिझम कसं आहे? याचं मेकॅनिझम असं आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात, या पेशींच्या मध्ये जे न्यूक्लियस असतो, केंद्र म्हणतो, आणि त्याच्या बाजूला क्रोमोझोम्स असतात. पुरुषामधले क्रोमोझोम्स, स्त्रियामधले क्रोमोझोम्स, फक्त एक क्रोमोझोम वेगळा असतो आणि त्याच्यामुळं स्त्री का पुरुष, म्हणजे मुलगा की मुलगी होणार हे आपण म्हणतो. पण हे क्रोमोझोम्स जो असतात, जसं जसं वय वाढत जातं त्या व्यक्तीचं, तसं तसं ह्या क्रोमोझोम्सच्या टोकाला टेलोमर्स म्हणून त्याचे कॅप असतात. हे टेलोमर्स ह्या ज्या कॅप असतात, या कॅपची लांबी जेवढी असते तेवढी ती व्यक्ती तरुण दिसते, तरुण असते. आता हे ब्रिस्क वॉकिंग चालणं किंवा ज्याला भरभर चालणं म्हणतो, हे जे व्यक्ती करतात त्यांच्यामध्ये जरी वय वाढत गेलं तरी ह्या टेलोमर्सची जी लांबी असते त्या क्रोमोझोमवरची, ती खूप कमी होत नाही. म्हणून ह्यांचं वय जास्त वाढल्यासारखं दिसत नाही. म्हणजे हे वय वाढलं तरी कमी वयाचे दिसतात, तरुण दिसतात. हे टेलोमर्स आखूड होत नाही. आणि म्हणून ब्रिस्क वॉकिंगचा हा एक फायदा आहे. दुसरा फायदा काय आहे की जे आपलं बॉडीचं मेटाबॉलिक रेट असतो, बेसल मेटाबॉलिझम जे म्हणतो, BMR, हा जो असतो, हा हळूहळू जो एकदा वाढतो आणि तो वाढल्यानंतर जेव्हा एकदा टिकतो, कारण आपण चालण्यासाठी काय म्हणतो, जर 1 तास चालायचं असेल तर पहिले 5 मिनिट हळूहळू स्पीड वाढवा, त्या लेवलला या. कुठल्या? 110 पावलं एका मिनिटाला, अशा लेवलला या. आणि ही स्पीड टिकवा. किती मिनिटं? 50 मिनिट टिकवा. आणि त्यानंतर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हळूहळू ती कमी करत नॉर्मलला या. म्हणजे वॉर्मअप जसं सुरुवातीला तसं कूल डाऊन शेवटी, आणि मध्ये स्थिर तेवढी स्पीड ठेवली पाहिजे. याच्यानं काय होतं की प्रत्येक मिनिटाला आपल्या शरीरातल्या कॅलरीज जी वापरायच्या आहे, आपला मेटाबॉलिझमचा जो रेट आहे हा रेट फिक्स राहतो
आणि या रेटमध्ये जेव्हा अर्ध्या तासाच्या पुढे वेळ जायला लागतो तेव्हा नको असलेली चरबी, ती रक्तातली चरबी असेल किंवा शरीरावर जमलेली चरबी असेल, हे वापरायला सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी किंवा शरीरातली चरबी, रक्तातली चरबी तुम्हाला वाईट घटक नाहीसे करायचे असतील तरी सुद्धा त्याकरता तुम्ही अर्ध्या तासाच्या पुढून फिरलं पाहिजे. पाऊण तास, म्हणून आपण जे म्हणतो 50 मिनिटं सतत कॉन्स्टंट स्पीडनं फिरलं तर ते आपल्याला साध्य होतं. तर हे म्हणून काय म्हणतो आपण की किती वेळ नुसतं फिरत राहिलं पाहिजे याला महत्व नाही. एखादा म्हणला मी आज 1.5 तास फिरलो, 2.5 तास फिरलो, 2 तास फिरलो, याला महत्व नाही. किती वेगानं फिरलात, कसं फिरलात हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे इंटेन्सिटीपेक्षा इंटेन्सिटी ही जास्त महत्वाची आहे क्वांटिटीपेक्षा. म्हणजे किती फिरला त्याला जास्त महत्व नाही, कसं आणि किती वेगाने फिरला त्याला जास्त महत्व आहे. आणि ह्या भरभर चालण्याचे आता आपण जे पुन्हा पुन्हा सांगतोय की ब्रिस्क वॉकिंग केलं पाहिजे, तर याचे काय फायदे होतात आता हे आपण पाहूया. या ब्रिस्क वॉकिंगमुळे काय होतं, स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढते, मानसिकता चांगल्या प्रकारे बनते त्या व्यक्तीची, आणि त्या व्यक्तीचं मेंदूचं कार्य चांगल्या प्रकारे तयार होतं, मेंदू चांगला कार्य करायला लागतो. हे जे फायदे आहेत हे फायदे मानसिकतेच्या बाबतीमध्ये, शरीराच्या पण बाबतीमध्ये होतात. ज्याला वजन नियंत्रणात करायचं आहे, वजन कंट्रोल करायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे, आपल्या उंचीला साजेसं आपली पर्सनॅलिटी करायची आहे, आपण हिरोसारखं दिसावं, आपण हिरोईनसारखं दिसावं, अशा प्रकारचं आपलं शरीर बनवायचं आहे, अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी ब्रिस्क वॉकिंग हे त्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे भरभर चाललं पाहिजे. हे केलं तर वजन कमी होतं, पाहिजे तेवढं वजन आपल्याला नियंत्रणात ठेवता येतं. आणि त्यामुळं काय होतं की या ब्रिस्क वॉकिंगमुळं जे तुमचा BMR किंवा बेसल मेटाबॉलिक रेट ठरतो, त्यामुळं हृदयाची जी स्पीड असते, 89% धड 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 जे चालतं हृदय, ते हृदय मजबूत व्हायला मदत होते, रक्तवाहिन्या चांगल्या निरोगी व्हायला मदत होतं, आणि तुमची श्वसन संस्था, जे तुमचा श्वासाचा वेग असतो, ते आतमध्ये हवा जाण्याचं आणि बाहेर सोडण्याचं हे जे प्रमाण असतं हे पण चांगलं होतं. म्हणजे तुमची श्वसन संस्था पण मजबूत व्हायला मदत होते, तुमचं हृदय मजबूत व्हायला मदत होते, रक्तवाहिन्या चांगल्या व्हायला मदत होते, रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. ज्यांचा रक्तदाब वाढलेला असेल आणि ज्यांना गोळ्या कमी करायच्या आहेत, आयुष्यभर गोळ्या खायच्या नाही अशी इच्छा असेल, त्यांनी पण हे ब्रिस्क वॉकिंग करावं. त्यांच्या गोळीचा डोस हळूहळू कमी होईल, कमी होत होत तो नाहीसा सुद्धा होऊ शकतो. तर हे सगळं करायचं असेल तर ब्रिस्क वॉकिंग शिवाय दुसरा पर्याय नाही. भरभर चालणं हाच त्याला पर्याय आहे. किंवा ज्याची रक्तातली साखर वाढलेली आहे आणि त्याला पण आयुष्यभर गोळ्या खायच्या नाही, तर त्यांनी सुद्धा हे ब्रिस्क वॉकिंग केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, त्यांचा पण डोस कमी होईल आणि डोस कमी होत 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 ना तो बंद करता येऊ शकतो. म्हणजे भरभर चालण्याचे एवढे फायदे आहेत. मानसिक आरोग्य तर चांगलं होतच होतं, शारीरिक आरोग्य सुद्धा चांगलं होतं. आपल्या सगळ्या संस्था, पचन संस्थेला तर हे खूप चांगलं आहे. पोटाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप चांगलं आहे. फक्त एक काम केलं पाहिजे की फिरायला निघण्याच्या अगोदर 1-2 ग्लास पाणी पिऊन निघा. मात्र तुमचं पोट त्यामध्ये काम असलं पाहिजे, उपाशी असलं पाहिजे. एकच क्रायटेरिया असतो की जेवण केल्याबरोबर फिरायला जाऊ नका, आणि जेवण झाल्यानंतर कमीत कमी 3 तासाच्या पुढून वेळ जाऊ द्या, नंतर तुम्ही फिरायला जाऊ शकता. सगळ्यात चांगला वेळ सकाळचा असतो. सकाळी काय रात्रभर आपलं पोट उपाशी असतं, म्हणून सकाळी फिरायला जाण्याच्या आधी 2 ग्लास पाणी, 2.5 ग्लास, 3 ग्लास जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पाणी आधी पिलं पाहिजे. पिऊन फिरायला जा आणि तास-दीड तास फिरून आल्यानंतर पुन्हा 1 ग्लास पाणी प्या. पोट साफ व्हायचा 50% प्रॉब्लेम यायचे सुटून जाते. हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे काय होतं की आपलं सगळंच आरोग्य चांगलं राहायला मदत होते. हे भरभर चालण्याचे फायदे मिळवायचे असतील तर हे नियम पाळले पाहिजे. आणि याच्यामुळे काय होतं की कुठल्याही आजाराला ती व्यक्ती बळी पडणार नाही, त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढेल, सगळ्या संस्था, सगळे अवयव त्याची एकदम निरोगी बनतील, आणि त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढल्यामुळं कुठल्याही आजारजवळ फिरकणार नाही. त्याचं शरीर हे अभेद्य किल्ल्यासारखं मजबूत चांगलं बनेल. कुठल्याही आजाराला घाबरायची त्याला गरज पडणार नाही, ते आजारी पडणार नाही. आणि म्हणून त्यासाठी हा भरभर चालण्याचा नियम, ब्रिस्क वॉकिंगचा नियम आपण सगळेजण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा, आणि डॉक्टर रामजावळे चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्साफ.